नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला जळगाव जिल्हा पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजेच भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे मराठी व्याकरण तसेच बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 76 पहा, खालील म्हणीचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा। तर आता म्हण दिलेली आहे आपल्याला इथे पाचमुखी परमेश्वर। बघा, पाचमुखी परमेश्वर याचा अर्थ असा असतो बघा, पुष्कळ लोक जे बोलतात, जे अनेक लोक जे बोलतात तेच खरे असणे, म्हणजेच पाचमुखी परमेश्वर ज्याला आपण म्हणतो। म्हणजे अनेक लोक जे बोलत असतील तर तेच खरे असे आपण मानतो। म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 77 पहा, खालीलपैकी कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो? म्हणजे मराठी राजभाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी सर्वांनाच माहिती आहे, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणजेच वि. शिरवाडकर यांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो, जो की 27 फेब्रुवारीला असतो। ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 78 बघा, खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय ओळखा। बघा, उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय ओळखायचा आहे। तर बघा, उभयान्वयी अव्यय कोणकोणते आहेत? की, बघा की हा उभयान्वयी अव्यय आहे, समुच्चय बोधक। त्याप्रमाणे कारण, परंतु, किंतु, त्याप्रमाणे म्हणून, या बबस, याकरिता, सबब असे जे आहेत तर ते उभयान्वयी अव्यय असतात। पण अबब हे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल। उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय कोणता आहे? ऑप्शन सी अबब। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 79, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे? तर बघा, शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे। पगार हा जो शब्द आहे तर तो पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेला आहे। जसे की अजून जर शब्द पाहिले तुम्ही तर हापूस हा एक शब्द आहे बघा, म्हणजे खाण्याचे पदार्थ काही जे आहेत तर ते पोर्तुगीज भाषेमधून आलेले आहेत। गुजरातमध्ये घी, दादर, सदरा असे गुजराती शब्द आहेत। फारशी पण काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत। अक्का, अण्णा, ताई असे शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत। तर बघा, आपल्याला कोणता विचारला आहे? पगार। पगार हा पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 80 पहा, मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? तर बघा, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखतो, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे। मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 81 पहा, तर बघा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। कपाळ, हस्त, ललाट आणि भाळ। बघा, कपाळ, ललाट, भाळ हे समानार्थी शब्द आहेत कपाळाशी संबंधित, पण हस्त म्हणजे काय असतं? हात असतं, म्हणून गटात न बसणारा पर्याय असणार आहे ऑप्शन बी, हस्त, हात। पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 82, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तर एखादा दृष्टांत जेव्हा द्यायचा असतो तर तेव्हा आपण असे शब्द वापरतो, म्हणजे असे काव्य घेतो। बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, कीर्तनातून वगैरे जे कीर्तनकार दृष्टांत सांगतात तर त्यामध्ये ते घेतात। हे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। हा एक दृष्टांत अलंकार आहे। बघा, ए मध्ये दिले अतिशयोक्ती। अतिशयोक्तीमध्ये यामध्ये फुगवून सांगितलेलं, फुगवून एखादी गोष्ट अतिशय फुगवून सांगितलेली असते अतिशयोक्तीमध्ये। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 83 बघा, मुलगा पुस्तक वाचत असतो। काय वाक्य आहे? मुलगा पुस्तक वाचत असतो। वरील वाक्यात कोणता काळ आहे? म्हणजे वाचण्याची क्रिया नित्यपणे त्याची चालू आहे आणि सध्या देखील वाचतोय, म्हणजे हे वर्तमान काळात आहे। पण कसे आहे? रीती वर्तमान काळ सुरू आहे, नियमितपणे सुरू आहे त्याची, म्हणजे तो मुलगा पुस्तक वाचत असतो। कोणता असणार आहे? रीती वर्तमान काळ। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 84 पहा, मराठीतील पहिला चित्रपट कोणता? तर बघा, हा इतिहासावरती आधारित प्रश्न आहे। मराठीतील
बघा सर्वात जो पहिला चित्रपट होता तर तो मराठी भाषेतला राजा हरिश्चंद्र होता. कोणता? राजा हरिश्चंद्र. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. 1913ला पिक्चर आलेला होता हा राजा हरिश्चंद्र, पहिला मराठी चित्रपट आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. तर आता बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत बघा. काय दिलेलं आहे आपल्याला? एक अक्षर मालिका दिली आहे इंग्लिश. काय आहे? GHI साठी JKL घेतलेला आहे. तर कशासाठी QRS येईल? बघा इथे प्रश्नचिन्ह दिले आणि QRS पुढे दिलेला आहे. बघा GHIचा जसा JKLशी संबंध आहे तसा QRSचा कशाशी आहे हे आपल्याला काढायचं आहे. बघा GHI नंतर पुढे JKL म्हणजे पहिले 3 शब्द त्याच्या पुढचे 3 शब्द. आता QRS हे पुढचे शब्द आहेत. आता त्याच्या अगोदरचे 3 शब्द कोणते असणार आहेत? NOP. बघा NOP नंतर पुढे QRS. NOPQRS म्हणजे NOP ह्याच्या अगोदर असणार आहे, त्याच्यानंतर QRS म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86 बघा. एका सांकेतिक भाषेत PRIVAT म्हणजेच प्रायव्हेट हा शब्द QSJWBUF असा लिहिला तर ROCKS रॉक्स हा शब्द कसा लिहिला जाईल त्या सांकेतिक भाषेमध्ये? बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर P साठी Q आले, त्याच्या पुढचं R साठी त्याच्या पुढचं S आले, I साठी J आले म्हणजे पुढचा शब्द घेतलेला आहे, E साठी F आले. त्याप्रमाणे रॉक्ससाठी काय आहे? R साठी काय येणार? Rच्या पुढचा शब्द S, त्यानंतर O साठी P येणार, त्यानंतर C साठी D येणार, K साठी L येईल आणि S साठी T येणार. SPDLT कशामध्ये दिले? तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. तर रॉकसाठी SPDLT हा शब्द येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87 बघा. 8, 24, 40, 56, 72 आणि 88 अशी एक अक्षरमालिका दिलेली आहे बघा. 8, 24, 40, 56, 72 आणि 88. तर पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा इथे जर तुम्ही डिफरन्स पाहिला 8 आणि 24 मध्ये कितीचा आहे? 16चा डिफरन्स आहे. 24 आणि 40 मध्ये 16चा आहे. 40 आणि 56 मध्ये 16चा आहे. 56 आणि 72 मध्ये 16 म्हणजे डिफरन्स 16ने वाढत चालला आहे. पुढे 88 अधिक 16 केल्यावर किती येतं? तर येतं बघा 104. 104 कशामध्ये दिले? हे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88 पहा. भारत रुपया तर जपान काय? म्हणजे भारताचं जसं चलन रुपया आहे तसे जपानचं काय? बघा जपानचं करन्सी काय असते? येन आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. डॉलर अमेरिकेचा आहे बघा. डॉलर अमेरिकेचा आहे. तर दिनार कोणत्या देशाचा आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर जपान या देशाची करन्सी जी आहे तर ती येन आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर आता 4 शब्द आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड. बघा आता इथे जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे जवळजवळ देश आहेत म्हणजे एकाच खंडातील देश आहेत. आपल्या आशिया खंडातील देश आहेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका. पण इंग्लंड हा युरोप खंडातील देश आहे जो की लांब आहे आपल्या या तिन्ही देशापासून. म्हणजे युरोप खंडातला दुसऱ्या खंडातला देश आहे. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. गटात न बसणारा शब्द आहे इंग्लंड. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90 पहा. जर 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवित असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? तर बघा हे घड्याळ आहे. किती वाजता? 6 वाजता. तास काटा आता इकडे 6 असतं इथे. तर हे 6 वाजता हे तास काटा कोणती? उत्तर दिशा दाखवते. म्हणजे इथे कोणती दिशा असते? दक्षिण. पण ते दाखवते उत्तर. तर आता बघा ह्यावेळेस मिनिट काटा कुठे असणार आहे? इकडे असणार आहे. म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला उत्तर दिशेला असणार आहे. तर त्यावेळेस मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार आहे? तर आता ह्याला जर तुम्ही उत्तर मानले, कारण दक्षिण दिशेला तुम्ही उत्तर दिशा मानले, मग उत्तर दिशेला काय येणार आहे? दक्षिण. म्हणजे मिनिट काटा कोणत्या दिशेला असणार आहे? तर तो म्हणजे दक्षिण दिशेला असेल. तर दक्षिण दिशा कशामध्ये दिलेला आहे तुम्हाला? तर पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. बघा जर तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल 6 वाजता तर मिनिट काटा त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे दक्षिण दिशा दाखवेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तेथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. बघा अंकमालिका दिलेली आहे. इथे तुम्हाला काय दिलेली आहे? 4, 9, 16, 25 आणि 36. बघा 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग,
4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग आणि पुढे काय येणार प्रश्नचिन्ह जागी 7चा वर्ग. 7चा वर्ग असतो 49. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. आता इथे देखील आपल्याला एक अक्षर मालिका दिलेली आहे, अंक मालिका 100, 103, 109, 118, 130, 145 प्रश्नचिन्ह आणि 184. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी आता पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. डिफरन्स इथे आपण बघूया. 100 आणि 103 मध्ये 3चा डिफरन्स आहे. परत 103 आणि 9 मध्ये 6चा डिफरन्स आहे. 109 आणि 18 मध्ये 9चा डिफरन्स आहे. 118 आणि 30 मध्ये 12चा डिफरन्स आहे. म्हणजे डिफरन्स हा 3, 3, 3च्या फरकाने वाढत चालला आहे. 12 आणि 3 पुढे 15चा डिफरन्स आहे 130 आणि 45 मध्ये. त्यानंतर आता 15 आणि 3 किती 18, म्हणजे 145 अधिक 18 केलं तर किती येतं, तर ते येतं 163. 163 हे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. आणि पुढे परत 21 करावं लागेल 163 मध्ये. तर 163 मध्ये 21 केलं तर 184 येतं. म्हणजे आपलं प्रश्नचिन्ह जागी काय असायला पाहिजे 163. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. तर बघा इथे तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये काही अंक दिलेले असे 5, 25, 30. तर इथे प्रश्नचिन्ह जागी काय आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या सर्व अंकांचा मिळून इथे काहीतरी संबंध असणार आहे. बघा पहिल्या 2 कॉलमची बेरीज करून पुढे दिलेली आहे. 25 आणि 5 इथे 30, 9 आणि 3 पुढे 12, मग 36 आणि 6 पुढे काय येणार आहे 42. मग 42 कशामध्ये दिले, पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. प्रश्नचिन्ह जागी 42 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94 पहा. एका घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झाली आहेत. त्यावेळी मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली असता किती वाजतील. तर बघा हे घड्याळ आहे 4 वाजून 30 मिनिटे. आता 4 इथे असतं, 4 वाजून 30 मिनिटं म्हणजे 4च्या थोडं पुढे 30 मिनिटं म्हणजे मिनिट काटा इथे 6वर असणार आहे. यांची तर अदलाबदल केली तर इथे आता इथे तास काटा घेतला आणि इथे मिनिट काटा घेतला. इथे जर तास काटा असेल आणि मिनिट काटा जर इकडे असेल दाखवेल, हा 4वर असेल हा 6वर, म्हणजे 6 वाजून 20 मिनिटे दाखवेल. 6 वाजून 20 मिनिटे म्हणजे अदलाबदल जर केली तर ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95 पहा. या अंकमालिकेत x हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याच्या अगोदर y हे अक्षर आहे. तर बघा x म्हणजे त्याच्या अगोदर y पाहिजे, म्हणजे y आणि x असं किती वेळेस आले आपल्याला इथे शोधायचं आहे. तर बघा इथे एक आले y आणि x. परत जर तुम्ही पुढे पाहिलं तर इथे एक yx आहे, परत ह्याच्या पुढेच yx आहे आणि परत जर पुढे पाहिलं तर कुठे नाही. म्हणजे एकूण जर तुम्ही इथे पाहिलं तर 1, 2, 3 बघा 1, 2, 3 वेळेसच y नंतर x आलेला आहे. सी या प्रश्नाचं उत्तर असेल 3. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. तर बघा एक लयबद्ध मालिका आपल्याला इथे पूर्ण करायची आहे. ABA, परत CABC, परत ABCD. बघा AB, परत काय केले त्यांनी ABC, परत ABCD, परत ABCDE, परत ABCDEF. म्हणजे एक एक अंक परत वाढत चाललेला आहे. परत पहिल्यांदा AB, नंतर परत ABC म्हणजे इथे B आलं, परत ABC, नंतर इथे रिकाम्या जागी D आलं, परत ABCD रिकाम्या जागी E आलं, परत ABCDE रिकाम्या जागी F येणार आहे. म्हणजे BDEF हे रिकाम्या जागी येतील आणि ते तुम्हाला ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल BDEF. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. 3 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. तर बघा आपल्याला किती दिले 3 वाजता दिलेलं आहे. 3 वाजता तुम्ही जर पाहिला तर आता हे बघा आता आपलं घड्याळ आहे हे 3, तर इथे 3 वाजलेत. तर आणि इथे 12वरती हा मिनिट काटा असणार आहे आणि 3वरती हा तास काटा असेल. तर यातला कोन किती असतो, हा 90 अंशाचा असतो, म्हणजे की ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर बघा प्रश्न क्रमांक 98 इथे आहे. 3 अधिक 4 बरोबर 12, 4 अधिक 4 बरोबर 16, तर 3 अधिक 3 बरोबर किती. बघा हे सरळ गुणाकार केलेला आहे. 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, पुढे 3 त्रिक काय येणार आहे 9 येणार आहे. तर 9 हे तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99 बघा. जर 1, 2, 3 म्हणजे 123 बरोबर 36, 234 बरोबर 81, तर त्याचप्रमाणे 345 बरोबर काय येईल. आता 123 इथे 3 अंकाची बेरीज केली आहे. 1 अधिक 2 3,
3 आणि 3 6, त्या 6चा वर्ग पुढे 36 लिहिलेला आहे. त्यापर्यंत 2 3 4, 4 आणि 3 7 आणि 2 9, 9चा वर्ग 81 केलेला आहे. मग आता 345, 5 आणि 4 9 आणि 3 किती 12, पुढे 12चा वर्ग येणार आहे 144. तर 144 हे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे, ते प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. पुढील प्रश्न पाहूयात. आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 100 आहे. 24 8 32 16 40 64 56 48 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास अंकमालिकेचे पुढे येणारे पद कोणते? तर बघा, आता चढत्या क्रमाने म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. लहान आहे 8, त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर 8 नंतर 16 अंक आहे. 16 नंतर जर पुढे पाहिला तर अंक कोणता आहे 24 आहे. 24 नंतर जर पुढे अंक गेला तुम्ही तर कोणता आहे 32 आहे. त्यानंतर पुढचा अंक आहे 40. त्यानंतरचा पुढचा अंक आहे 48. त्यानंतरचा पुढचा अंक आहे 56 आणि शेवटचा अंक आहे 64. याप्रमाणे तुम्ही अंक लावले तर हे आपल्याला काय विचारेल, चढत्या क्रमाने लावल्यास अंकमालिकेचे पुढे येणारे पद कोणते? म्हणजे अंकमालिकेचे पुढे येणारे म्हणजे सर्वात शेवटी. तर तुम्ही पाहिलं तर 8चा पाढा आहे. 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, पुढे 8 9 72. म्हणजे पुढची संख्या काय येईल ते विचारले. तर काय येणार आहे, 8चा पाढा तयार होतो चढत्या क्रमाने लावल्यास आणि 64च्या पुढे 72, 8 9 72 येतं, जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा लेखी परीक्षेचा पेपर सुरू होता. तर या पेपरचे आज आपण जवळपास 100च्या 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.